माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून सुरेश कलमाडी यांचे छायाचित्र पालिकेतून काढण्यात आले. कलमाडी आणि मानकर यांच्यातील वाद आणखी पेटला आहे. पक्षाने निलंबित केलेल्या कलमाडी यांचे छायाचित्र काँग्रेस भवन, महापालिकेतील पक्ष कार्यालय, उपमहापौरांच्या कार्यालयातून हटवावे अशी मागणी मानकर यांनी केली. त्यानुसार महापालिकेतील पक्ष कार्यालय आणि उपमहापौरांच्या कार्यालयातून कलमाडी यांचे छायाचित्र काढण्यात आले. याबाबत आपली भूमिका मांडताना मानकर म्हणाले, महापालिकेने जागा दिलेले मॅरेथॉन भवन आता खासदार सुरेश कलमाडी यांचे संपर्क कार्यालय झाले आहे. या जागेचा वापर केवळ खेळाशी संबंधित कामासाठीच झाला पाहिजे. राजकीय कार्यक्रमासाठी त्याचा वापर करू नये अशी मागणी करून ते पुढे म्हणाले, मॅरेथॉन भवनाचा वापर कलमाडी संपर्क कार्यालय म्हणून करत आहेत. राजकीय कार्यक्रमांसाठी या जागेचा वापर करू देऊ नका. थकवलेला मिळकत कर वसूल करा. क्रीडा कार्यक्रमांशिवाय इतर कोणताही कार्यक्रम या ठिकाणी झाल्यास आंदोलन करू. झोपडपट्टी पुनर्वसनाकरता कलमाडी यांनी आयोजित केलेला मोर्चा झोपडपट्टीवासियांसाठी नाही तर स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी आहे. कलमाडी पुणेकरांच्या हृदयात नाही तर डोक्यात आहेत. त्यांचा स्वार्थीपणा पुणेकर ओळखून आहेत अशी टीकाही मानकर यांनी केली. मी एक पत्र माननीय अभय छाजेड पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे पक्षनेते काँग्रेस पक्षाचे नेते अरविंद शिंदे आणि उपमहापौर बंडूशेठ गायकवाड यांना एक पत्र आपण दिलं होतं की कलमाडींचे असणारे जे फोटो आहेत पक्ष कार्यालयामध्ये ते आपण काढावेत अशी 4 दिवसाची त्यांना या ठिकाणी मुदत दिली गेली होती. कलमाडींचे फोटो काढण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नव्हता, तर कलमाडीसारखे जे विचार आहेत ते काढण्याकरता मला इंटरेस्ट होता. की ज्या माणसाची प्रतिमा भ्रष्टाचारानं माखलेली आहे आणि काँग्रेसच्या नेत्या शेजारी जर त्यांचे फोटो लावण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल ते काढण्याचं काम काँग्रेसचे कार्यकर्ते निश्चितपणे या ठिकाणी करतील म्हणून खऱ्या अर्थाने हे पत्र आपण दिलेलं होतं. आज दुपारी 3:30च्या दरम्यान आपण हे फोटो सगळे काढणार होतो, परंतु कालच कलमाडींचं एक पत्र असं रात्रीच्या वेळी पत्रकारांना मिळालं की मी पुणे शहरासाठी फार चांगलं काम केलेलं आहे, पुणेकरांच्या हृदयामध्ये माझं स्थान आहे, परंतु पुणेकर फार शून्य मंडळी आहेत, त्यांचं स्थान पुणेकरांनी डोक्यामध्ये ठेवलेलं आहे आणि त्याचं उत्तर ते योग्य वेळी देतील. कारण की जी प्रवृत्ती फोफावलेली आहे त्याला थांबवण्याकरता हा कार्यकर्त्यांचा एक आगळा वेगळा प्रयत्न आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. ज्या विचारानं काँग्रेसला 127 वर्षाची परंपरा आहे त्या परंपरेची जपणूक करण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते पुणे शहरामध्ये सातत्याने गेली 30 वर्ष करत आहेत. मध्यंतरी झोपडपट्टीवासियांची एका मेळाव्यामध्ये त्यांच्या आणि माझ्यामध्ये शाब्दिक वाचाबाची झाली की 4 वर्षापूर्वी तुम्ही झोपडपट्टीवासियांसाठी एक रॅलीचं आयोजन केलं होतं, त्याचं फलित झोपडपट्टीवासियांसाठी काय मिळालं, तर त्याचं उत्तर आजपर्यंत आपल्याला मिळालेलं नाही. परंतु केवळ लोकसभेसाठी ते इच्छुक असून म्हणजे एवढे त्यांच्या अगेन्स्ट आरोप असताना देखील मी लोकसभेसाठी इच्छुक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ते त्या मिटिंगच्या निमित्तानं करत होते. आणि मी झोपडपट्टीवासियांचा प्रश्न त्या ठिकाणी मांडत होतो किंवा SRAच्या अंतर्गत झोपडपट्टीवासियांना योग्य न्याय देण्याचं काम आपण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे. राज्य शासन हे काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडीचं सरकार आहे, तर त्यांना आपण प्रथम निवेदन दिलं पाहिजे. तर हे बोलत असतानाच ते मला बसवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. मी त्यांना विरोध केला की मी बसणारा कार्यकर्ता नाही आहे, मी माझी भूमिका स्पष्ट मांडणारा कार्यकर्ता आहे आणि झोपडपट्टीवासियांचे प्रश्न हे मला निश्चितपणे माहिती आहेत. कारण की माझा जो प्रभाग आहे तो 80% झोपडपट्टीवासियांचा आहे आणि त्यांचं दुःख काय याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे आहे. त्या ठिकाणी बागवे होते, आमदार बागवे आणि माझ्यामध्ये चर्चा चालू होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तू बस, आता तू बोललायस तू बस, परंतु असं कुणीच सांगण्यावरून मी बसणारा कार्यकर्ता नाही आहे. त्यामुळे माझी भूमिका मी त्यांना सांगितली की मी इथून पुढच्या कालावधी मी तुम्हाला योग्य रीतीने भेटेल आणि त्याची ही सुरुवात आहे. तशी अजून बरेच प्रश्न भविष्यामध्ये असेच निर्माण होणार आहेत. कारण की मी आता हा प्रश्न झाल्यानंतर मी मॅरेथॉनच्या संदर्भातलं जे ऑफिस आहे त्या संदर्भात देखील विचारणा करणार आहे की हे ऑफिस महानगरपालिकेनं भाडेतत्वावरती मॅरेथॉन म्हणजे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसाठी दिलेलं आहे. त्या ठिकाणी कुठलेही राजकीय मेळावे, कुठले राजकीय कार्यक्रम, इतर सभा समारंभ हे कुठलेही होता कामा नये असं ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन आहे. आणि अशा पद्धतीचं पत्र मी आयुक्तांना 2 दिवसांनी देणार आहे की या संदर्भातली संपूर्ण माहिती आयुक्तांनी घेतली पाहिजे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजशिवाय दुसरी कुठलीही ॲक्टिव्हिटीज मॅरेथॉन भवनला होता कामा नये, अन्यथा मॅरेथॉन भवन हे पुणे महानगरपालिकेने काढून घ्यावं अशी देखील माझी मागणी भविष्यामध्ये राहणार आहे.
त्यामुळे या सर्व गोष्टीचा आढावा घेतल्यानंतर काल रात्री उपमहापौरांनी या ठिकाणचे फोटो काढून घेतलेले आहेत. त्यांना मी फोन केला. ते म्हटले की कलमाडीने जे पत्र दिले किंवा काही पदाधिकाऱ्यांनी माझ्या फोटोला जास्त महत्त्व तुम्ही देऊ नका, माझे फोटो काढून घ्या. परंतु फोटो काढणं म्हणजे भ्रष्टाचाराचा विचार काढणे हे आपण पहिल्यांदा सगळ्यांनी नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या विचारानेच हे फोटो काढण्यात आलेले आहेत. आणि त्यांना त्यांची चूक समजलेली आहे की आपले फोटो लावून आपला उदो करून घेण्यापेक्षा आपण फोटो काढून घेतलेले बरे. कारण की आज दुपारी हे फोटो नाही तर काढले गेले असतील आणि ते याने अपमानित झाले असते आणि दुःखी झाले असते. परंतु ती वेळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती आली नाही. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी फोटो काढून घेतले. परंतु परत जर फोटो लावण्याचा प्रयत्न कोणी केला तर ते फोटो निश्चितपणे काढण्यात येतील. आणि एका चांगल्या सुरुवातीला पुणे शहरामधून खऱ्या अर्थाने आजपासून प्रारंभ झाला आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. कारण की कलमाडींनी कॉमनवेल्थमध्ये जो घोटाळा केलेला आहे त्याचे सगळे परिणाम आपल्या दिल्लीमध्ये दिसून आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्याची सुरुवात कशापासून झालेली आहे, भ्रष्टाचारामुळे किती भारतीय दुखवले आहेत याची जाणीव सर्व नागरिकांना निश्चितपणे आहे. आणि पुणेकरांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं की मी पुणेकरांच्या हृदयामध्ये आहे, तर हृदयात वगैरे पुणेकर कधीही कलमाडींना ठेवणार नाहीत. त्यांनी आता पुढच्या इलेक्शनच्या दृष्टिकोनाने त्यांना डोक्यात ठेवलेलं आहे आणि पुणेकर शून्य आहे, त्याला उत्तर योग्य वेळी ते देतील.